ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या 75 नगरसेवकांनी गटस्थापना केलं असून पवन कदम यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. तर एकमेव अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी या मात्र स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे समजते. महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना पक्षाला 75 जागी यश मिळाले होते. या सर्व जणांचा गट करण्याची प्रक्रिया कोकण भवन येथे केली जात असून गट झाल्यानंतर ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे त्याचा व्हीप नगरसेवकाला बंधनकारक असतो. पुढील महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती त्याचबरोबर विशेष समिती सभापती यांची निवडणूक होणार आहे. त्याकरिता गट स्थापन करणे आवश्यक असते. त्यामुळे आज ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आलं असून प्रभाग क्रमांक 22 मधून विजयी झालेले पवन काशीनाथ कदम यांची गटनेते पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सहीने पक्षाचे व्हीप काढले जाणार आहे. दरम्यान कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रमिला केणी यांनी मात्र स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. आज नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती. त्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला असे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे, जाहीर झालेली आहे आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. पवन कदम यांची नेमणूक गटनेता म्हणून झालेली आहे. काय अनुभव आहे, काय अपेक्षा आहे आणि आपण देखील गटनेता होतात. या नवीन महानगरपालिकेत पूर्ण सत्ता तुमच्या हातामध्ये आहे, 75 नगरसेवक आहेत. अशा प्रकारे अपेक्षा. पवन कदम यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. ते स्वतः यापूर्वी त्या महानगरपालिकेमध्ये सुकृत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या समोर ते स्वीकृत नगरसेवक होते. महापालिकेच्या कामाची पद्धत त्यांना माहित आहे. पक्षाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, काम करत आहेत आणि शहराबद्दल शिवसेनेच्या तत्व असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याचबरोबर महानगरपालिकेतील प्रश्न आहे त्यांच्या सौभाग्य होते सुद्धा या ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होत्या आणि त्यामुळे यांना सुद्धा महापालिकेच्या कामकाजाचं ज्ञान आहे, खूप चांगलं ज्ञान आहे आणि म्हणून त्यांची नियुक्ती यावेळी आम्ही केलेली आहे. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSP सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मागी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. मागी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला, महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झाले. त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपखाडी येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. यंदा या महोत्सवाचे 4थे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई, ठाणे तसेच इतरत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असे साकडे घातल्याचे सांगितले. महापालिकेत लाभाची पदे मिळाली नाही तर विरोधात बसणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहेत, मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असे स्पष्ट केले. तसेच वंदे मातरम संघाच्या या मागी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचे संदीप लेले यांनी सांगितले. अजून
आज देवनारायणच्या मूर्तीचं आगमन झालंय. अत्यंत रत्नजडी इथं पितांबरधारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेलं आहे. उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून 7 दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी भरलेला हा उपक्रम आहे. अत्यंत धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो. ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला येतात आणि एक ठाणेकरांचा उत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे. ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं, गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो, सर्वांना चांगली बुद्धी देवो एवढीच मी प्रार्थना करतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपल्या मातृभाषेत एक ममत्व असते. त्यामुळे आपली भाषा बोलणारा माणूस भेटला की आपण त्याच्याशी सहजपणाने जोडलो जातो. आपली मराठी भाषा ही अशीच ममत्वाची भाषा असून ती विविध बोलींनी समृद्ध केलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय, तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलींना मान्यता मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी येथे केले. मराठी भाषा पंधरवडा निमित्त ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे जगणे व्हावे गाणे या विषयावर गाणी व संवाद या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी 22 जानेवारी रोजी केले होते. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांचा सन्मान उपायुक्त उमेश बिरारी यांनी केला. मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते म्हणाले, 2000 वर्षाहून अधिक काळ जिवंत असलेली ही भाषा आपल्या आईवडिलांची, पूर्वजांची आणि पुढील पिढ्यांची ओळख आहे. हा सन्मान म्हणजे मराठी संस्कृतीच्या दीर्घ परंपरेला मिळालेली पावती आहे. परदेशात एखादा मराठी माणूस बोलताना ऐकला की क्षणात परकेपणा नाहीसा होतो. मराठी भाषेची ही आपुलकी शब्दात मावणारी नाही, असे ते म्हणाले. भाषा ही केवळ संवादाची साधन नसून ती माणसाची ओळख आहे. आठवणींचा ठेवा आणि भावनांचे घर असते. आपल्या भाषेतील एक शब्दही माणसाला आपल्या मुळाशी जोडून ठेवतो. यावेळी त्यांनी मराठीच्या विविध बोली भाषांचा उल्लेख केला. मालवणी, अहिराणी, वराडी, कोकणी अशा अनेक बोलीभाषा म्हणजे मराठीच्या समृद्धीचे रंग आहेत. शब्द वेगळे असले तरी भावना एकच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेकांना आपल्या बोलीभाषेत बोलताना लाज वाटते, परंतु भाषेबद्दल लाज वाटणे योग्य नसून ती आपली ताकद आहे. कविता जशी शब्दातून जीवन रंगवते, तशीच भाषा ही माणसाच्या जगण्याला अर्थ देत असल्याचे त्यांनी नमूद केले.